मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याचे भाव वाढणार का? कांद्याचे भाव वाढणार तर कधी वाढणार, किती वाढणार, कशामुळे वाढणार, काय त्या पाठीमागचं सविस्तर संपूर्ण महत्त्वाचं कारण, सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. विसरू नका. पुढच्या नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं शेतकऱ्यांनो, हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन म्हणजे टाकू नका, जेणेकरून माझ्याकडून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत असते. स्क्रीन शकता अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे. यापूर्वी देखील गेल्या काही महिन्यात नाफेडचे अध्यक्ष जेठाबाई अहिर यांनी नाशिक दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी कांदा खरेदी करणाऱ्या शेतकरी संस्थांच्या खळ्यांना भेट दिली होती आणि भ्रष्टाचार कसा समोर आलाय ते बघा. आणि कांदा खरेदी करणाऱ्या शेतकरी संस्थांनी खळ्यावर भेट दिली होती. या भेटीदरम्यान शेतकऱ्यांनी नाफेडच्या कांदा खरेदीविषयी प्रमाणात तक्रारीचा पाडा अहिर यांच्यासमोर वाचला होता. तसेच नाफेडच्या कांदा खरेदीत गेल्या काही वर्षापासून सातत्याने भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप आहे शेतकऱ्यांनी केला. मात्र त्यावर अहिर यांनी उपाय काढला जाईल असे म्हणून वेळ मारून नेली. दरम्यान नाशिकमधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये भारतीय राष्ट्रीय कृषी सहकार व विपणन महासंघाचे नाफेड 21 संचालक महामंडळासह 10 कांदा खरेदीची शेतकरी उत्पादक कंपन्याच्या भारतीय जनता पार्टी स्थानिक नेत्यांनी संबंधित आहे. त्यांनी हितसंबंधातून नाफेडचे भ्रष्टाचाराचा संशय व्यक्त केला आहे. तर राज्यात नेमलेल्या 10 एजन्सीकडे कांदा खरेदीसाठी कोणतीही विशेष सुविधा उपलब्ध नाही. मग त्यांना कांदा खरेदीचे अधिकार कसे देण्यात आले आहे, असा सवाल या ठिकाणी शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांनी बँक खात्यात पैसे वर्ग झालेत त्यांच्यासह कांदा खरेदी स्थानिक व्यापारी, नाफेडचे स्थानिक आणि दिल्लीतील अधिकारी सर्वत्र या ठिकाणी बघितलं असंशयाचे भोवऱ्यात सापडले आहेत. यापूर्वी देखील घोटाळा झाल्याने नेपाळच्या 2 अधिकाऱ्यांनी तडकाफडकी बदली करण्यासुद्धा आलेली आहे. धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब कमेंट करा. सांगा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत इथेच थांबतोय. जे महाराष्ट्र लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. जे महाराष्ट्र भेटूया. धन्यवाद.